नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पुस्तक प्रेमवर. आजच्या भागात आपण लुईस हे यांच्या यू कॅन हील युअर लाईफ या पुस्तकाचा 4था भाग ऐकणार आहोत. आजचा विषय आहे माफ करणे. आपण अनेकदा इतरांवर राग धरतो, मनात दुःख साठवतो, माफ करत नाही. पण लुईस हे म्हणते, माफ करणे म्हणजे स्वतःला मोकळं करणे. आज आपण जाणून घेऊया माफ न केल्यामुळे काय नुकसान होतं आणि माफ करून आपण कसे बदलतो. तर मग एक खोल श्वास घ्या, शांत बसा आणि माझ्यासोबत या सुंदर प्रवासाला सुरुवात करा. पहिला मुद्दा आहे माफ करण्याचं महत्त्व. लुईस हे आपल्या पुस्तकात स्पष्ट करते, आपण जर कोणावर राग धरून ठेवलात, माफ केलं नाही, तर त्या जुन्या दुखण्याची ऊर्जा आपल्या शरीरात आणि मनात साठते. त्याचा शरीरावर परिणाम होतो. शरीरातील ऊर्जा कमी होते. डोकेदुखी, पोटाचे त्रास, हृदयावर ताण हे सर्व वाढू शकतात. त्याचा मनावर देखील परिणाम होतो. मन सतत अशांत राहतं. प्रत्येक क्षणी जुन्या वेदना आठवत राहतात. लुईस हे म्हणते, जेव्हा आपण माफ करत नाही तेव्हा आपण त्या जुन्या वेदना पुन्हा पुन्हा अनुभवतो. आपण इतरांना शिक्षा करतो असं वाटतं, पण खरं तर आपण स्वतःला शिक्षा करत असतो. पुढील मुद्दा आहे माफ केल्याने मिळणारा मोकळेपणा. माफ केलं की काय होतं? तर आपण आपल्या हृदयाचं ओझं उतरवतो. शरीर आणि मनातील ऊर्जा मोकळी होते. विचार स्वच्छ होतात आणि नवीन आनंदाचे क्षण येतात. लुईस हे म्हणते, माफ केल्यामुळे तुम्ही स्वतःला नवीन सुरुवात देता. माफ करून आपण जुन्या नकारात्मक गोष्टींची मोकळीक करून घेतो. स्वतःच्या आयुष्याचं दार नव्याने उघडतो. हे नेहमी लक्षात ठेवा, माफ करणे हे स्वतःसाठी आहे, इतरांसाठी नव्हे. पुढील मुद्दा आहे स्वतःला माफ करण्याचं महत्त्व काय. आपण कित्येक वेळा इतरांनाच माफ करत नाही, पण सर्वात महत्त्वाचं, आपण स्वतःलाही माफ करत नाही. जुन्या चुका, जुने निर्णय, शब्द सगळं आठवत बसतो. त्यामुळे मनावर अपराधीपणाचं ओझं असतं. लुईस हे म्हणते, स्वतःला माफ करा, हे सर्वात मोठं प्रेम आहे. स्वतःला म्हणा, प्रिय मी तुला माफ करते. तुझे सगळे निर्णय मी स्वीकारते. मी तुला प्रेम करते. हे शब्द हळूहळू मनातील दुःख कमी करतात. पुढचा मुद्दा, माफ करण्याची सोपी प्रक्रिया. लुईस हे एक सुंदर तंत्र सांगते. एक खोल श्वास घ्या. मनात त्या व्यक्तीला आठवा जिच्यावर राग आहे. मनात म्हणा, मी तुला माफ करते. मी स्वतःला मोकळं करते. तुझे आणि माझे मार्ग स्वतंत्र करते. हे वाक्य रोज काही क्षण म्हणा. जर मनात विरोध आला तरीही स्वतःला जबरदस्ती करू नका. फक्त शांतपणे हे शब्द पुन्हा पुन्हा म्हणत राहा. लुईस हे म्हणते, माफ करण्याची प्रक्रिया वेळ घेते, पण प्रत्येक छोटा प्रयत्न मोलाचा असतो. माफ करून नव्या आयुष्याची सुरुवात करता येते. माफ केल्यावर आपल्या विचारांची ऊर्जा बदलते. आपण नवीन आनंदाच्या, शांततेच्या आणि प्रेमाच्या गोष्टी आकर्षित करतो. पुस्तकात लिहिलंय, जेव्हा आपण मन स्वच्छ करतो तेव्हा आयुष्य स्वच्छ होतं. म्हणूनच आजपासून प्रत्येक दिवशी स्वतःला आठवण करून द्या,
माझं हृदय स्वच्छ आहे. मी प्रत्येकाला माफ करते. मी स्वतःवर प्रेम करते. आता आपण मेडिटेशन करूया. डोळे बंद करा आणि एक खोल श्वास घ्या. हळूवार सोडा. स्वतःला एक सुंदर शांत बगीचात कल्पना करा. सूर्यकिरण तुमच्या हृदयावर पडत आहेत. हळूवार म्हणा, माझ्या हृदया, मला माफ कर. मी तुला मोकळं करते. मग मनात त्या व्यक्तीला आणा जिच्यावर राग आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रेमळ हास्य कल्पना करा. तिला म्हणा, मी तुला माफ करते. माझ्या मनात आता तुझ्याबद्दल प्रेम आहे. हा क्षण अनुभवत राहा. खोल श्वास घ्या आणि मोकळं व्हा. शेवटी स्वतःला मिठी मारा आणि म्हणा, मी प्रेमळ आहे, मी शांत आहे, मी मोकळं झाले आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण शिकून घेतलं, माफ न केल्यामुळे आपल्यालाच त्रास होतो. माफ करून आपण आपल्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करू शकतो. लुईस हे म्हणते, यू कॅन हील युअर लाईफ. आपण स्वतःला बरे करू शकतो. आजपासून रोज स्वतःला म्हणा, मी प्रत्येकाला माफ करते. मी स्वतःला माफ करते. माझं हृदय प्रेम आणि शांततेने भरलेलं आहे. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा, माझं हृदय मोकळं आणि प्रेमळ आहे. पुढच्या भागात आपण दररोजच्या जीवनात बदल घडवण्यासाठी सोप्या सवयी या विषयावर बोलूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःला माफ करत राहा आणि ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.